एकम दिशा एकम दिशा एकम दिशा जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकार आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उगारलंय। राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय। पण माझं काय चुकलं नव्हतं, आपण 8 महिन्याला सांगायला पाहिजे। जुनी पेन्शन सर्वांना लागू करा यासाठी पुन्हा एकदा बेमुदत संपाचे हाक देण्यात आलेले। या बेमुदत संपामध्ये राज्यातले 17 लाख कर्मचारी आणि जिल्ह्यामध्ये जवळपास 25,000 कर्मचारी या संपात सहभागी होत आहेत। वास्तविक एकच जिव्हाळ्याची मागणी आहे, ती म्हणजे पेन्शन। सरकारनं आश्वासित केलं होतं, लेखी आश्वासन दिलं, मग माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मान्य केलं की आम्ही तुम्हाला 3 महिन्यामध्ये पेन्शनचं सूत्र मान्य करू। पण आज 7-8 महिने झाले तरीसुद्धा सरकारनं पेन्शनबाबतची घोषणा केलेली नाही। राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून 17 लाख कर्मचारी या संपात सहभागी झाले असून अमरावतीतून 43,000 आरोग्य कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत। तर नाशिक, बुलढाणा, संभाजीनगर, नंदुरबार, रत्नागिरी, कोल्हापूर, बारामती, सांगली या जिल्ह्यातून हजारो कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत। मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला पेन्शन द्या सरकार। आम्ही बोलून आता शब्दही संपले आहेत, आम्ही थकलो आहोत। आता तरी आमची हाक ऐका, आता कुठलंही गाजर देऊ नका, मात्र आता फक्त पेन्शन द्या सरकार, एवढी आमची हाक ऐका। अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा आता आम्ही हातात घेतलाच आहे, पण येणारी निवडणूक मध्ये आमचं मतदान हे फक्त जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा या पवित्र्यात राहील। मार्च महिन्यात झालेल्या आंदोलनात सरकारनं जुनी पेन्शन लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण आजपर्यंत 7-8 महिने उलटून गेले असूनही पेन्शन लागू झालेली नाही। आता पुन्हा जुन्या पेन्शनचा प्रश्न जोर धरत असताना सरकार या विषयावर पॉझिटिव्ह आहे आणि चर्चेतून मार्ग काढू असं अजित पवार यांनी म्हटलंय। त्याच्यामध्ये शेवटी त्यांना चर्चा करावी लागेल, आम्हाला चर्चा करावी लागेल आणि त्याच्यातनं मार्ग त्या ठिकाणी काढावा लागेल। काल खरं तर एवढं व्यवस्थितपणे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं, माझी तर कर्मचारी संघटनांना, कर्मचाऱ्यांना, त्या संपामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही हे संप मागे घ्या। सरकार तुमच्या जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे, त्याबद्दल शब्द मुख्यमंत्र्यांनी दिले। सरकार सहकार्याची भूमिका जरी घेत असलं तरी मात्र यावेळेस जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय। सरकारने सगळ्या गोष्टीचा विचार करून आमचं जुनी पेन्शन योजना ही लागू करावी, कारण ज्या छोट्या छोट्या राज्यांमध्ये आज जुनी पेन्शन योजना चालू आहे आणि आपलं महाराष्ट्र राज्य इथून सर्वात जास्त आपल्या महसूल गोळा होतो आणि त्याच कर्मचाऱ्यांना तुम्ही अन्याय करताय। म्हणजे छोटे राज्य आहेत त्यांना तुम्ही चालू केलेली आहे आणि केंद्राच्या धर्तीवर जसं तुम्ही केंद्राच्या काही राज्यांमध्ये चालू आहे तसे महाराष्ट्रात का लागू करत नाही तुम्ही? म्हणजे जाणूनबुजून तुम्ही टाळाटाळ करायचा प्रयत्न करताय। पाठीमागच्या 6 महिने झाले, 9 महिने झाले, तुम्ही प्रत्येक वेळेस टाळाटाळ करायची, मिटिंग बोलवायच्या आणि वेळ काढूपणा न्यायचा। पण हे सरकारने पण एक लक्षात ठेवा, आमच्याकडे पण मतदाराचा अधिकार आहे। अशी तुम्ही टाळाटाळ करणार असं विधानसभा आहे, लोकसभा आहे, त्यावेळेससुद्धा आम्ही तुम्हाला मग ते टाळाटाळ करण्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ शकतो। अलीकडे काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केली आहे। यामध्ये राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाब या राज्यांचा समावेश आहे। आरबीआयनं राज्यांना इशारा दिलाय। आरबीआयने म्हटलंय की जर सर्व राज्यांनी जुनी पेन्शन योजना आणली तर त्यावरील आर्थिक भार हा सुमारे 4.5% वाढेल। यावरील अतिरिक्त खर्चाचा बोजा हा 2060 पर्यंत जीडीपीच्या 0.9% पोहोचणार आहे। मार्च महिन्यात झालेल्या आंदोलनानंतर आता पुन्हा जुन्या पेन्शनचा प्रश्न ज्वलंत झालाय। यावर सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे।